महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी नुकताच 19 एप्रिल 2024 रोजी शिर्डी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। युवा नेते आदित्यजी ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री तथा नेवासेचे आमदार शंकरराव गडाख, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, माजी आमदार सुधीर तांबे, आमदार सुनील सातपुते, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल करण्यात आला आहे व त्यानंतर राहता येथे मान्यवर व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सभा संपन्न झाली आहे। यावेळी आमदार बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे यांनी भाऊसाहेबजी वागचौरे यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेत आणि शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत असा विश्वास देखील यावेळी बोलताना व्यक्त करून दाखवला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या विजयासाठी सर्वच घटक पक्ष एकवटले असून राहता येथे संपन्न झालेल्या सभेस मोठ्या संख्येने हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आपला माणूस आपल्यासाठी आदरणीय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांचा फॉर्म भरण्याकरता आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित होते, परंतु साहेब लातूरला या ठिकाणी गेलेले आहेत। सर्वांना शुभेच्छा देऊन साहेबांचे मनपूर्वक आभार आणि यानंतर मी सगळ्यांच्या वतीने विनंती करतो माननीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांना की आपण मनोगत व्यक्त करावं। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण वागचौरे साहेबांचं स्वागत करूया। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी समर्पित होतो। वंदनीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनाही चरण स्पर्श करतो। व्यासपीठावर बसलेले आदरणीय आदित्य ठाकरेजी, माजी मंत्री गडाख साहेब, आमदार तांबे साहेब, आमदार कानडे साहेब, आमदार शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख खेवरे, महाविकास आघाडीचे सर्वच नेतेगण, नाव घ्यायला लागलो व्यासपीठावर सगळेच मान्यवर मला माफ करतील। अकोल्याच्या सामरतपासून शेवगावच्या बॉर्डरवर तेलगुड गावापर्यंत वसलेल्या 250 किलोमीटरच्या 1300-1350 गाव वाड्या वस्त्यावरून आलेल्या सर्व शिवसैनिकांनो, तमाम सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मी प्रथमतः वंदन करतो। या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरात या ठिकाणी आले होते, परंतु लातूरला त्यांना देखील फॉर्म भरायचा होता। फॉर्म भरेपर्यंत थांबले आणि ते या ठिकाणी हेलिकॉप्टरवरून लातूरला गेलेले आहेत। फॉर्म भरेपर्यंत थांबले होते, फॉर्म भरायला आशीर्वाद देऊन तेही तिकडे गेलेले आहेत। आज व्यासपीठावर बसायला जागा नाही आहे, समोर बसलेल्या आमच्या खुर्च्या रिकाम्या नाही आहेत। आम्ही आणलेली माणसं ही भाडोत्री नाही आहेत, ही सर्व माणसं आमची मनाची जुळलेली, आमच्या मताशी जुळलेली, आमच्या विचाराशी जुळलेली खरी माणसं आहेत। पहिल्या मीटिंगात 3 कॅबिनेट मंत्री, 4 कॅबिनेट मंत्री आणि सभेला गर्दीच नाही, खुर्च्या उचलारे उचला सांगायचे संदेश गेले। ही वस्तुस्थिती एका बाजूला आणि ही वस्तुस्थिती एका बाजूला। उघडा डोळे आणि मित्रांनो, या ठिकाणी खूप सांगता येईल। हा देश ज्या वळणावर आज उभा आहे, या देशाची लोकशाही जिच्याबद्दल कधीच संशय घेतला जात नव्हता, ही लोकशाही जगते की वाचवली जाते की नाही, अशा प्रकारची मानसिक भीती या देशाच्या नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे। मित्रांनो, हा मतदारसंघ अत्यंत विस्तीर्ण मतदारसंघ आहे। आदरणीय उद्धव साहेबांच्या कृपेनं
आपल्या समोरचे उमेदवार खासदार झाले, पहिल्यांदा 13 दिवसात खासदार झाले आणि दुसऱ्यांदा लोकांची इच्छा नसताना झाले. निष्क्रिय खासदार एका बाजूला, आपला माणूस आपल्यासाठी हाक बाजूला. विचार करा. जनतेनं आता मनामध्ये ठरवलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, मी गावागावात जातो, जनतेमध्ये भेटतो. काल मी 2 दिवस नेवासे तालुक्यात गडाख साहेबांनी एक नियोजन आयोजित केलं होतं. 2 दिवसामध्ये 42 गावांना मी भेटलो. आमच्याजवळ बरोबर 50 ते 60 कार्यकर्ते होते आणि आम्ही प्रत्येक गावात जाऊन विचारायचो, खासदार आले का, खासदार भेटले का, खासदार दिसले का. एकही माणूस सांगत नव्हता आम्ही पाहिलेच नाही, गावात आलेच नाही. अरे बापरे. आणि एक गाव नाही, एक माणूस नाही, 42 गावातली माणसं बोलत होते. मी खोटं बोलत नाही, ही रियालिटी सांगतोय मित्रांनो. या मतदारसंघामध्ये ह्या 10 वर्षामध्ये जो माणूस गावामध्ये गेलाच नाही, भेटलाच नाही, अशा प्रकारचा निष्क्रिय खासदार एका बाजूला. कामं, अहो आता एवढ्या कामाच्या पाट्यावरल्यात बोर्ड लावलेत आणि हे मीच केलं. अरे ते सरकारचंच काम होतं, सरकारने आणलं, माझंच काम. ज्या गोष्टी बजेटमध्ये ठरल्या जातात, ज्या योजनेमध्ये ज्यांचा अंतर्भाव असतो, ते तुमचं नसतं, ते सरकारला ते करावंच लागतं. आणि अशा प्रकारचा आव आणून खोटं बोलायचा प्रयोग प्रत्येक गावामध्ये चालू आहे. ते 2-3 गोष्टी माझ्याबद्दल बोलतात, सांगितल्या पाहिजे. खासदार निधी माझ्या काळात मी काय वापरला नाही. अहो माझे प्रत्येक गावामध्ये भाऊसाहेब वागचौऱ्यांची पाठी आहे कामाची, तुम्हाला दिसेल. तुमच्या आता पाट्या दिसत नाही, पण मला आता काही गावात असं ऐकायला मिळालं की पैसे दिले पण यांचं कामही दिसत नाही आणि पाठी दिसत नाही. याची चौकशी झाली पाहिजे. मी जाहीरपणे या सभेमध्ये बोलतो. हे पार्सल आता मुंबईलाच पाठवायचं आहे मित्रांनो. हा पण इथे करून जायचा आहे. देवासमोर नारळ फोडलेला आहे. नारळ फोडून साहेबांनी मी इथे आत आलेलो आहे आणि देवालाही साकडं सांगितलं आणि तुम्हालाही साकडं घालतो. हे पार्सल आता या ठिकाणी राहणार नाही, हे मुंबईला पाठवायचं आहे. ते म्हणतात माझ्याबद्दल अनेक गोष्टी अशा अफवा पसरवण्याचा प्रयोग करतायत. त्यांना वाटलं मिळेल का काही, मिळेल का काही, मिळेल. काहीच मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. उलट उद्या या माणसाला, दारू विकणाऱ्या माणसाला आणि डान्स बार माणसाला आम्ही इथे हिंडू देणार नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. डान्स बार चालवणारा आणि दारू विकणारा कसा असतो ते तुम्हाला माहीत आहे. आमच्या आया बहिणी, माता भगिनी इथे त्याला फिरू देणार नाही, ते लक्षात ठेवा. पुन्हा जर या पद्धतीनं जर वागला तर. खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, पण ठेवतो, झाकून ठेवतो. पण तुम्ही जसे जसे टप्पे गाठाल, तुम्ही ठरवलंय शेवटच्या टप्प्यात आमची पण तयारी आहे तुमच्याशी लढत द्यायची. आम्ही तुम्हाला घालवल्याशिवाय आणि पाठवल्याशिवाय हे पार्सल गप्प बसणार नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. खरं म्हणजे या ठिकाणी विकासाची खूप 10 वर्षाचा हा बॅकलॉग राहिलेला आहे. या मतदारसंघाचे खूप प्रश्न आहेत. मी जन्मानं इथला आहे, कर्मानं इथला आहे. मी इथेच BDO होतो, इथेच अधिकारी होतो, 7 वर्ष साईबाबाच्या सेवेत होतो. जन्म माझा इथला, कर्म माझं इथं आणि आज तागायत मी याच मातीमध्ये जन्मलो, याच मातीमध्ये काम करतोय. माझ्या अंगावर एकही शिंतोडा नाही, एकही डाग नाही. दाखवा डाग, भोगेल शिक्षा कोणती पण. जाहीर आव्हान करतो, जे डागाने भरभरलेले आहेत, कलंकित झालेले आहेत, अशी माणसं मला दाग देण्याचा प्रयत्न करतायत. मी त्यांना आव्हान करतो या जाहीर सभेमध्ये. मी तुम्हाला निक्षून सांगतो, नोकरीत असताना कुठेही मला कलंकित झालेला डाग मिळालेला नाही, एक शेरा नाही. नोकरीत नाही, खासदारकीमध्ये नाही,
आज तागायत माझ्या जीवनामध्ये मी अत्यंत निष्कलंक जगलेलो आहे. माझा खासदारकीचा पगार देखील मी मंदिराला दिलेला आहे. मित्रांनो, मी यासाठी ते बोलतात म्हणून मला बोलायची वेळ येते. काही बोलतात, बरळलेला असा दारुडा कसा बरळतो तसे बरळतात. आता दारुड्याला आता जरा थोडा धडा शिकवावाच लागेल. माझ्या वतीनं तुम्ही शिकवा गावागावामध्ये, ही विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. मित्रांनो, या ठिकाणी सांगितलं पाहिजे की इथले पाण्याचे प्रश्न आहेत. 2005चा श्रम न्याय वाटप करण्याचा कायदा जो केला, आमचं हक्काचं पाणी पळवलं गेलं. आम्हाला ते परत पाहिजे. या कायद्याचा पुनर्विचार करा, ही देखील मागणी आपल्याला करावी लागणार आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांना मी हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. याच्यावर आपल्याला मांडायचं आहे. याच्यावर यांना वटणीवर आणायचं आहे. वटणीवर आणण्यासाठी ही सत्ता आपल्याला मिळवायची आहे. आणि मतदारांनो, एवढं सांगतो, या पुढच्या कालखंडामध्ये विचार करा. आतापर्यंत आपण जे मतं आहेत ती विचारपूर्वक दिलीत का याचा विचार करा. आणि यापुढची मतं देताना देखील विचार करा. या सत्तेमध्ये आपल्याला जर चांगली माणसं आणायची असेल, चांगला पंतप्रधान आणायचा असेल, चांगला खासदार आणायचा असेल, तर चांगला आमदार आणायचा असेल, तर चांगल्या पक्षाची चांगली माणसं पाठवा, अशी जाहीर विनंती मी या निमित्तानं करतो. आणि शेवटची विनंती करतो की ज्या माणसाने या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं, ज्या माणसाने या राज्याला दिशा देण्याचं ज्या पक्षाने काम केलं, त्यांना मात्र जे फसवण्याचा प्रकार झालेला आहे, त्यांना पाय उतार करण्याचा प्रकार जो झालेला आहे, ही बदला घेण्याची वेळ आलेली आहे. हे मित्रांनो, मी तुम्हाला निक्षून सांगतो, ज्याने ही गद्दारी केली, ज्याने ही माथे फिरवणा केला, त्याला आता घरी महाराष्ट्रात बसवायची वेळ आलेली आहे. आणि हे केवळ आपण मताच्या द्वारे हे करू शकतो. आपण हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आमच्या चिन्हावरही दरोडा मारलेला आहे. दिवसा ढवळा दरोडा मारला. कसा मारला हे तुम्हाला माहीत आहे. आणि चिन्हही पळवलं, पक्षही पळवला. अरे वा, काय चाललेलं आहे या देशामध्ये, किती भयानक चाललेलं आहे. एक एक गोष्ट विस्तारानं सांगत गेलो तर अनेक तास पुरची. आता चिन्ह मिळालेली भक्ती ज्वाला असलेली काय हिना आता जो कुणी आडवा येईल त्याला देखील आम्ही यांनी पेटवल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, हे सांगायचं आहे. जो आडवा येईल त्याला पेटू, ही जाहीर घोषणा या ठिकाणी करतो. पेटू म्हणजे आडवा करू, आडवा करू. आणि तसा आला तर तसे करू. ही मशाल, धगधगती मशाल आपल्याला घराघरामध्ये नेऊन दाखवायची आहे, सांगायची आहे. सर्वांच्या मनामध्ये रुतलेली आहे, बसलेली आहे. फक्त आमच्या आदिवासी घरात, गरीब माणसाच्या घरात, अडाणी घरात फक्त समजून सांगा. एवढी विनंती मी आहे तमाम बसलेल्या माझ्या सर्व बांधवांना करी. आपल्याला सर्वांना मी पुन्हा हात जोडून विनंती करतो की येऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा आपला माणूस आपल्यासाठी जी भावना घेऊन मागे होतो, तोच माणूस आज आपल्यासमोर उभा आहे. आणि उद्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी, आपल्या कामासाठी आणि आपल्या सुखदुःखासाठी सतत राहील, हा विश्वास देतो. आदरणीय उद्धव साहेबांची छाती पूर्ण खऱ्या अर्थानं नीट म्हणजे विस्तारित करण्यासाठी त्यांना देखील या ठिकाणी व्यासपीठावर बळ देण्यासाठी मला तुम्ही येत्या लोकसभेमध्ये दिल्लीला पाठवा. सांगतो, थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. 4 जूनसाठी थोडा उत्साह राखून ठेवा. 4 जूनच्या विजय मिरवणुकीसाठी उत्साह थोडा राखून ठेवा. समोर तर भरलंय, आजूबाजूला भरलंय, मार्केटमध्ये भरलेलं आहे, मागे पण मला वाटतं लोक आहेत आणि तिथे एक सुद्धा खुर्ची मोकळी दिसत नाही. मला वाटतं हे तुमचं प्रेम आहे. आणि हेच प्रेम वाकचौरे साहेब आपल्याला पुन्हा एकदा खासदार बनवणार. हे चित्र, हे बोलकं चित्र आहे. हे चित्र फार बोलकं आहे. आणि प्रेसवाल्यांना पण मी विनंती करतोय की जरा कॅमेरा आजूबाजूला करा आणि सगळे जिथे बसलेले आहेत, हे जे प्रेम आहे, जे आशीर्वाद द्यायला सगळी मंडळी इथे आलेली आहेत, त्यांना देखील जरा महाराष्ट्रभर यांचं चित्र जाऊ द्या, देशभरात यांचं चित्र जाऊ द्या. आणि हेच तुम्हाला सांगतोय आज मी मुद्दामून आवर्जून इथे तुम्हाला हेच सांगायला आलेलो आहे की हे चित्र, कितीही कोणी नारा दिला, आम्ही एवढे पार जाऊ तेवढे पार जाऊ,
400 पार वगैरे नाही, ते पारच्या पुढे तडीपारच लागणार भाजपाच्या. कारण देशभरात हेच वातावरण सगळीकडे दिसत आहे. सगळीकडे प्रत्येक राज्यात तुम्ही जा. काल कुठेतरी कोणीतरी घोषणा दिली आहे, साऊथ में साफ आणि नॉर्थ में हाफ, ही भाजपाची स्थिती होणार आहे. पण ही स्थिती जी आहे ही त्यांनी स्वतःवर खेचून आणलेली स्थिती आहे. ही स्थिती त्यांनी स्वतःहून घडवलेली स्थिती आहे. आपण जर पाहिलं असेल तर 2014 पासून 2024 पर्यंत आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि डोळे झाकून आपण त्यांना मतदान केलं होतं. डोळे बंद करून मतदान केलं होतं. त्यांच्यासाठी प्रचार आपण पण केला होता. शिवसेना म्हणून आपण देखील त्यांच्या सोबत होतो. 2014ला होतो आणि पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावर ठेवून आपण 2019ला लोकसभेत त्यांच्या सोबत होतो. पण जे आपण पाहिलं, जवळून पाहिलं, त्याच्या आधी 25 वर्षाची जी भाजपा होती ती वेगळी आणि 2014 पासूनची जी भाजपा आहे ती वेगळी. आणि त्या भाजपा सोबत जवळून पाहिल्यानंतर आपल्याला एकच कळलं की ज्यांनी दिली त्यांची साथ, त्यांचाच केला त्यांनी घात, ही त्यांची भूमिका सदैव राहिलेली आहे. आणि हे आपण बोलतो शेतकरी असतील, युवा असतील, महिला असतील, गरीब असतील, हे हैराण आहेत, हे त्रस्त आहेत. तशी मोठी आंदोलनं आपल्या अंगणवाडी सेविका करत आहेत, आशा वर्कर करत आहेत, ओल्ड पेन्शनवाले करत आहेत. आज मी तुम्हाला शब्द देतोय की ओल्ड पेन्शनवाल्यांना आपण न्याय देणार म्हणजे देणार, हा शब्द मी तुम्हाला आज देतोय, उद्धव साहेबांच्या वतीने देतोय. अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, ह्यांच्यासाठी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण पूर्ण करणार. पण हेच महत्त्वाचं आहे की आपल्याला सगळं हे जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा वाकचौरे साहेबांना दिल्लीत बसवायला लागेल. शिवसेनेचं प्रत्येक उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचं आपल्याला तिथे बसवायला लागेल, काँग्रेस पक्षाचं बसवायला लागेल आणि ह्यासाठी आपल्याला लढायला लागेल. मला माहिती आहे, मी कार्यकर्त्यांना देखील आवाहन करेन की तुम्ही खास करून स्वतःची काळजी घ्या. आपण आता पुढच्या काही दिवसांमध्ये प्रचाराला जेव्हा लागू, घरोघरी जाऊ, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगेन, विरोधी पक्षाच्या पण कार्यकर्त्यांना सांगेन, स्वतःची काळजी घ्या. ही निवडणूक आहे, मेक ऑर ब्रेक निवडणूक देशासाठी आहे. कारण हा देश ह्या निवडणुकीत ठरवणार आहे की लोकशाही आपल्या देशात टिकणार की नाही. हा देश ह्या निवडणुकीत हे ठरवणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे ते टिकणार, की भाजपाला जे संविधान लिहायचं आहे ते आपण टिकवणार. तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठच्या बाजूला राहणार आहात? हा देश हे ठरवणार आहे की एका बाजूला आपण पाहता एकदम काळ्या मनाचे महाराष्ट्र द्वेष्टे गद्दार बसलेले आहेत, ज्यांनी सरकारवर कब्जा करून बसलेले आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रामाणिक लोक आहोत. मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं, वाकचौरे साहेब पण जाऊन आलेले आहेत पण त्यांनी कधी शिवसेनेवर टीका केली नाही आणि महाराष्ट्रद्रोही काम केलं नाही. राजकारणात कोणी कुठे जाऊ शकतं, पण आज ज्या प्रेमाने, ज्या आपुलकीने उद्धव साहेबांकडे त्यांच्या कठीण काळात उद्धव साहेबांच्या बरोबर आलेले आहेत, ह्याला बोलतात निष्ठा, ह्याला बोलतात प्रेम. गडाख साहेब, आपण देखील आमचं कौतुक केलं, माझं कौतुक केलं, पण मी काहीच नाही. तुमच्यासारखे लोकांचे आशीर्वाद, तुमच्यासारखे लोकांचं प्रेम, एक नातं जे वेगळं आपलं बनलेलं आहे, ह्याच नात्यामुळे मी रस्त्यावर येऊ शकलो आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेऊ शकलो. हे वेगळं प्रेम आहे. हे प्रेम गरजेचं आणि हेच प्रेम आपल्या सगळ्यांना पुढे न्यायचं आहे. पण हे प्रेम नेत असताना पुढे हे प्रेमाचं जे बंधन आहे ते आता आपल्याला EVM मध्ये उतरवायचं आहे. कारण तरच आपण हा देश वाचू शकू. आज जर आपल्या शेतकरी बांधवांसाठी MSP लागू करायचं असेल, खताची किमती कुठे ना कुठेतरी आपल्याला आटोक्यात आणायच्या असतील, कांद्यावरची निर्यात बंदीच्या विरुद्ध आपल्याला लढायचं असेल, दुधाचा जो विषय तो सोडवायचा असेल, हे सगळं जर करायचं असेल, महिलांना जर सुरक्षित करायचं असेल आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रात रोजगार आणायचा असेल, उद्योगधंदा आणायचा असेल, तर तुम्हाला मतदान करायलाच लागेल. आणि ते मतदान तुम्हाला मशालीवरच करायला लागेल. कारण आज जे काही चित्र मी तुमच्या समोर मांडलेलं आहे हे अंधाराचं चित्र आहे. अंधकार पसरलेला आहे, नुसतं महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात पसरलेलं आहे. आज अरविंद केजरीवाल जी जेलमधून बोलत आहेत की नया भारत बनाएंगे, पण त्या नया भारतासाठी तुम्हाला मतदान करणं गरजेचं आहे. दिल्लीमध्ये ते 7च्या 7 जागा केजरीवाल साहेब आणि काँग्रेस जिंकणार आहे. तुम्ही मला सांगा, हा मतदारसंघ आपण जिंकणार की नाही? हा मतदारसंघ आपल्यासोबत उभा राहणार की नाही? जर आपल्याला अंधकार पसरवायचा नसेल आणि अंधारात एक वेगळी रोषणाई आणायची असेल तर तुमच्या हातात जी मशाल घेतली ना, ह्याच्यावर आपल्याला बटन दाबायला लागेल. तुम्ही मला सांगा, आपला उमेदवार कोण? आपला उमेदवार कोण? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं आहे का इथे? हा, आपलं चिन्ह कुठचं? ही जी मशाल आहे ह्याच्यावर मतदान जर तुम्ही केलं तर ही मशाल दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशभरात पुन्हा एकदा रोषणाईला आणेल
आणि हा जो अंधकार पसरलेला आहे त्याला दूर करेल. मला खात्री आहे की तुम्ही प्रामाणिक आणि महाराष्ट्र हिताचं मतदान कराल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.